आता आपण फुलाच्या एंड टाइम मध्ये आपण यांना पाणी द्यायला लावलं. हो. आणि आता ह्या ज्या मुळ्या दिसून राहिल्या ह्या मुळ्या, हो. ह्या तुरीच्या मुळ्या काय हो. त्या मुळ्या इथपर्यंत आल्या. म्हणजे आज पकडतो म्हटलं तर इथून 2.5-3 फूट पकड आणि इकडून आपलं 4 फूट. आता पाणी द्यायचं कारण म्हटलं म्हणजे असं झालं, हो. दांडानं पाणी न देता हो. आपण पूर्ण 8 फुटाच्या अंतरमधून पाणी दिलं. हो. त्याचा फायदा कसा झाला तुम्हाला सांगा आता. पहिले म्हणजे कोरडं होतं हा, आणि म्हणजे उभी होती तू. उभी होती. पाणी दिल्याच्यानं जेवढा माल म्हणजे फुलावर असलेला हा. तो पूर्ण पॅक झाला हा. आणि काही शेवऱ्यावर होती. हो. मग तो शेवराही धरण्यात आला. हम्म. नाही तर ते एका आणि दोन पाण्यात काही दूर होत नाही. हा, आणि जमीन एवढी जमीन मुरमाटी आहे मुरमाटी आहे, आणि 4थ्या-5व्या दिवशी पाणी मागते. पाणी मागते. बरोबर आहे. हम्म. तर आता अशा पद्धतीचं आता आपल्याला कसं आहे, व्हेरायटीचं काही हे नाही, फक्त नियोजन आपलं आहे. नियोजन आपलं. नियोजन. आता तुमची BDN 716 तूर आहे. हो. आता हे तूर पाहू शकता तुम्ही. अशा पद्धती दोन्ही तास, हो. असं नाही बा एकच तास आलं म्हणून, हे दोन्ही तास अशा पद्धतीची आहे. हो. आणि कुठेही तुमचं व्हायरस नाही. आता समजून जा आपलं बादल बादल चालू आहे. हो. हो. आता कंडिशन म्हणजे 3 तारीख आहे, हो. 3 जानेवारी 2026 ची तूर. हम्म. आजच्या दिवशी आता 2 तारखेपासून आपण म्हटलं बादल बादल पडलं तर हे 7 तारखेपर्यंत आहे. हो. पण आजच्या कंडिशन मध्ये आता हे अशा पद्धतीची तूर आली. हो. आता हे कशामुळे आली? पाण्यामुळे 100%. 100%. बरोबर आहे. हम्म. हे जमीन अशा पद्धतीची असल्यामुळे आपल्याला म्हटलं पाणी येईल अशा पद्धतीची द्या. हम्म. आता फवारणीचं नियोजन, पाण्याचं नियोजन अशा पद्धतीचं जर बरोबर केलं शेतकऱ्यांनी तर बरोबर होते. बरोबर. वाण कोणतंही लावा तुम्ही, फक्त नियोजन बरोबर करा. नाही नाही, पण तूरही चांगली आहे. तूर आणि चांगली आहे. तूर चांगली. तूर चांगली आहे. तुरीबद्दल काहीच नाही आहे. आपण कारण आता जास्त पाणी होता तेव्हा हे बदान आहे, बदान. पण तरी याच्यातली तूर मेली नाही. हा, तुरीचं वाण चांगलं आहे. पहा आता हे तूर अशा पद्धतीची तूर आहे. आणि इथं जो शेवरा आहे तो शेवरा पाहू शकता तुम्ही आता. आणि बुड पहा, बुड जर पाहाल तर 2 बुड, 3 बुड, 1 बुड अशा पद्धतीचे बुड आहे. काय हो. टोकन यंत्रानं पेरणं आहे आपल्याला हे. हो. आणि हा जो शेवरा पाहू शकता तुम्ही, हातभऱ्यात. हातभर. आता फक्त एकच आहे, इले 1-2 वेळा छाटणी करायची हो. नियोजन पद्धतीनं. आणि पाणी देताना ऑक्टोबर महिन्यात आपल्याला एक खताचा डोस देऊन द्यायचा 15 ऑक्टोबरच्या नंतर. तो तुम्हाला खत असा फेकीव केला आणि त्याच्यानंतर तुम्ही रोटावेटर मारून द्यायचा, हो. तणनाशक मारून द्यायचा, तुमचं ओके काम होऊन जाते. नाही आणि नाही, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं ह्या वरम जो आहे 8 फुटाचा हो. डायरेक्ट पाणी देऊन द्यायचं. पाणी देऊन पूर्ण जमीन म्हणजे तूरच झाकून जाते. तूर पूर्ण तूर येऊन जाते. नंतर आहे फवारणीचं. तर फवारणीच्या आयटम मध्ये कसं आहे, बरोबर ज्या टाइमला ज्याची फवारणी पाहिजे हो. ते घ्या लागते आपल्याला. नाही, आता अशा- तुमच्या मार्गदर्शनाखाली चालूच आहे ना. अशा हिशोबाने जर बरोबर केलं तर बरोबर होते. हो. आता हा पूर्ण पट्टा पाहू शकता तुम्ही तिथपर्यंत. त्याच्यानंतर खाली थोडस जमीन आपलीवाली उतारपाटी असल्यामुळे तिकडे फूल आणि चलप आहे. आणि हे थोडस उंचावर असल्यामुळे इकडे पूर्ण शेंगात रूपांतर झालेलं आहे. हो. अशा पद्धतीचं आपल्याला काम करावं लागते. तूर 100% पिकते. आणि यावर्षी काय झालं, वांज जे म्हणतो ना आपण, तुम्ही जसं म्हटलं मला नरगा, हो. हो. असा प्रकारचा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी. आता पहा तो तिथे एक दुक्कट वाटून राहिला, हे पहा ते झाड. हो. पण ते आहे. तो प्रकार अशा ठिकाणी यावर्षी भरपूर आहे. हम्म. आता हे इकडे एक दिसून राहिलं तुम्हाला, हे पहा. हा. हा प्रकार, याला आता काहीच नाही आहे. हे बघा हे. हो. याच्यातही हे आलं. हा असा बरं एकच आहे. बरं हे बुड खाली शेंगा आहे. हा शेंगा हे खाली शेंगा आहे. आणि एका फांदीले जर पकडतो म्हटलं तर वरच्या यायला काहीच नाही. तर अशा पद्धतीचा. तर तिथे आता ते पाहू आता कशामुळे झालं तसं. अशा पद्धतीची आहे आता तूर. नियोजन करा. चला, धन्यवाद.